नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समाज कल्याण बॅचच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला जे डिस्कस करायचं आहे ते आहे समाज कल्याणाशी संबंधित कल्याणकारी प्रश्न. बरोबर आहे. काही कल्याणकारी प्रश्न याचा अर्थ काय होतो की आपण समाजातले काही असे घटक आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे किंवा जे वंचित राहिलेले घटक आहेत किंवा ज्यांच्यावर वर्षानुवर्षे कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काही अत्याचार होतोय किंवा त्यांना मागासलं ठेवलं जात आहे किंवा त्यांना समाजामध्ये दुय्यम दर्जाचं स्थान आहे, त्यांचं उत्थान करण्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी सरकारकडून अनेक मदतीचे हात दिले जात आहेत आणि ते मदतीचे हात कुठल्या भागात दिले जात आहेत त्याच्यावरून आपण काही कल्याणकारी प्रश्न डिफाईन केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आहे स्त्री कल्याण, त्यानंतर बाल कल्याण, नंतर युवा कल्याण आणि चौथा आहे अपंग कल्याण. बरोबर आहे. यांच्यासाठी गव्हर्नमेंटने सगळ्यात पहिले आपल्याला थोडासा याचा इतिहास बघायचा आहे, त्यानंतर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि गव्हर्नमेंटने त्यावर काय उपाय केले ते जाणून घ्यायचे. सो हा महत्वाचा भाग आहे, पण याच्यावर डायरेक्ट प्रश्न असतील नसतील हा नंतरचा विषय, पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, याची अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. याच्यावर इंटरव्ह्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्यावर खूप प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. करेक्ट. जो इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे, इंटरव्ह्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो यावर तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातील, हा माझा विश्वास आहे. करेक्ट. आणि ते काय आहे ते मी तुम्हाला पुढे येणाऱ्या वेळेत सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया स्त्री कल्याणापासून. आता स्त्रियांचं जर आपण बघितलं तर आपल्याला थोडंसं ऐतिहासिक भागाकडे जावं लागेल स्त्रियांच्या याच्यामध्ये. तर ऐतिहासिक भाग काय मित्रांनो, तर सगळ्यात पहिले स्त्रीचं महत्व काय ते थोडंसं समजून घेऊया, ते जाणून घेऊया. त्यामध्ये जर आपण बघितलं समाज जागृतीसाठी स्त्री जागृती आवश्यक आहे असं आपण म्हणतो. स्त्री समूह जागृत झाल्यास संपूर्ण राष्ट्रात जागृती निर्माण होईल, हे पण एक मान्यता. इव्हन आपले जे इलेक्शन जे होतात आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या पण पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या स्त्रियांना सायलेंट वोटर म्हणतात. काय म्हणतात? सायलेंट वोटर. म्हणजे त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे आणि तो बदल ते न बोलता पण घडवून आणू शकतात, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे असं आपल्याकडे मान्यता आहे. बरोबर. जसं पंडित जवाहरलाल नेहरूंचं हे स्टेटमेंट होतं की स्त्री समूह जागृत झाल्यास संपूर्ण राष्ट्रात जागृती निर्माण होईल, आणि हे बरोबर स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये काही नाही. फक्त हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला विचारू शकता की हे स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे, तर कोणी दिलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे. तिथे प्रश्न बनतो. स्त्री हा समाजातील अतिशय महत्वपूर्ण घटक हे सांगायचं गरज नाही. स्त्रियांच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. ज्या देशात स्त्रियांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांच्या मूलभूत गुणांचा विकास होऊ दिला जात नाही, त्या देशाला काही भवितव्य नसते असे म्हटले जाते. स्त्रियांच्या विकासासाठी त्यांचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय करेक्ट आहे अधिकार देणे आवश्यक असते. आणि हा मुद्दा का महत्वाचा होतो मित्रांनो, आता करंटली रिसेंट मध्ये संसदेमध्ये आपण जर बघितलं तर 1/3 स्त्रियांना रिझर्वेशन असतील सीटमध्ये, त्याचा जो कायदा आहे तो पास झाला. त्याच्यामुळे स्त्री कल्याणावर प्रश्न आपल्याला अपेक्षित ठेवता येऊ शकतो. स्त्री कल्याणाचा ऐतिहासिक आढावा जर आपण बघितला तर स्त्रियांच्या स्थानाचा आणि कल्याणाचा आढावा घेतलाच त्यामध्ये चढ उतार झाले. म्हणजे असं नाही की ही स्त्रीची सगळ्यात खालची अवस्था होती आणि मग ती आता थोडी हळूहळू वरच्या अवस्थेकडे जाते, असं नाहीये. काही ठिकाणी सुरुवातीच्या काळात समाजामध्ये स्त्रियांना वरचं स्थान होतं, नंतर काळ बदलला, परत ते खालच्या स्थानावर आले. काळ बदलला, परत त्यांना थोडंसं वरचं स्थान प्राप्त झालं, परत ते खाली. म्हणजे हा आलेख जो आहे तो असाच आहे त्यांचा. कधीच त्यांना स्थिर स्थान समाजामध्ये प्राप्त झालेलं नव्हतं. याच्यामध्ये वैदिक काळामध्ये जर बघितलं स्त्री आणि पुरुषाच्या स्थानात समानता होती, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. वैदिक काळामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या स्थानामध्ये समानता होती. ही समानता कुठे नष्ट झाली मित्रांनो? ज्यावेळेस पुढे मनुवाद आला. बरोबर आहे. मनुने जे काही गोष्टी लिहिल्यात, काही तो राजा होता, त्याने काही गोष्टी सांगितल्या, काही नियम सांगितले जे त्याच्या राज्यापुरता म्हणजे असलेले होते ते, पण त्यानंतर ते संपूर्ण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात लागू झाले. मग त्याच्यामध्ये ते स्थान जे आहे ते प्रथम, दुय्यम असे स्थान त्याच्यामध्ये करण्यात आले. या काळात जर बघितलं आपण, कुठल्या काळामध्ये? वैदिक काळामध्ये मुलींचे उपनयन संस्कार होत असत. गुरु आश्रमात मुलाप्रमाणे शिक्षणही त्या घेत असत. शिक्षणाबाबत स्त्री पुरुषांना समान अधिकार होते. इतकेच नव्हे तर मुली सहशिक्षण पण घेत असत. त्यामुळे या काळात अनेक विद्वान महिला निर्माण झाल्या. त्या काळात मुलींचे विवाह तरुणपणी होत असत. बालविवाह पद्धती अगदी लहानपणापासून, म्हणजे अगदी एन्शंट प्राचीन भारतापासून होती अशातला भाग नाहीये. बालविवाहाची पद्धती नव्हती. मुलींना आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार होता.
विधवा स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा अधिकार होता. पत्नीच्या रूपात स्त्रीला उत्तम असा दर्जा होता. धार्मिक कार्यात सुद्धा स्त्री पुरुष दोघांनाही समान अधिकार होते. धार्मिक कार्य संपन्न करण्यासाठी स्त्रीची उपस्थिती काय होती, आवश्यक मानली जात होती. म्हणजे आपण जर बघितलं तर या काळामध्ये अगदीच म्हणजे जो आत्ताचा प्रगत समाज म्हणतो ते प्रगत विचार आपल्याला वैदिक काळामध्ये पण बघायला मिळतात. मग हे विचार कुठून बदलले, तर ते मनुस्मृतीपासून बदलले. कुठून बदलले मित्रांनो, मनुस्मृती. हे मी नाही सांगत, हा संदर्भ आहे समाजशास्त्रातला, करेक्ट आहे. तर हे विचार बदलले. काय बदलले, सर्वप्रथम स्त्री स्वातंत्र्यावर प्रतिबंध लावण्यात आले. स्त्रीला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यावर प्रतिबंध लादण्यात आले. स्त्री ही कधी स्वतंत्र नसते हे वचन म्हणूनच निर्माण केलेले होते. हे जे वचन आहे हे म्हणूनच निर्माण केले होते. स्त्री कधी स्वतंत्र नसते. त्यांना वेद अध्ययन करण्याचा, यज्ञात सहभागी होण्याचा अधिकार नाकारण्यात आला. त्याबरोबर त्यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे प्रतिबंध घालण्यात आला. विधवा विवाहावरही प्रतिबंध लादण्यात आला व मुलगी उपवर होण्याच्याही अगोदर त्यांचे लग्न केले जावे ही रूढी निर्माण करण्यात आली. पतीच्या आज्ञेचे पालन करणे व कुटुंबाची जबाबदारी पार पडणे हे तिचे कर्तव्य बनले. आणि आजच्या प्रगत समाजामध्ये, पुरोगामी समाजामध्ये पण हे सगळं आज तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रॅक्टिस केलं जातं मित्रांनो. त्यांच्यासाठी उपनयन संस्कारही रद्द करण्यात आले. यावरून या काळात स्त्री वर्गावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते असं आपण म्हणू शकतो. मग ते निर्बंध काय काय होते, आणि ते निर्बंध लावल्यानंतर एक प्रकारे त्यांना गुलामगिरीत ढकलण्यात आलं होतं. म्हणजे त्यांना कुठलंही स्वातंत्र्य ठेवलं नव्हतं. जे पती सांगेल तेवढंच ऐकायचं, कुटुंबाची जबाबदारी, बाहेर जायचं नाही, लग्न कमी वयात करून टाकायचं, अशा अनेक प्रकारचे निर्बंध त्यांच्यावर मनूच्या काळामध्ये लावण्यात आले होते. त्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर आणखी बरेचसे काळ गेला. म्हणजे मनूच्या काळानंतर राजपूत काळ आला, मग मुघल काळ आला, ब्रिटिश काळ आला. या सगळ्या काळांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे कुठले ना कुठले बंधनं ठेवले जात होते. इव्हन आज पण जर आपण बघितलं, आता आपल्याकडे आसामची घटना सध्याची ताजी घटना आहे, ज्याच्यामध्ये 2 गटांमध्ये वर्ग संघर्ष झाला, किंवा आपण त्याला म्हणू शकतो 2 ट्राइब्स मध्ये जाती संघर्ष, काय असेल ते झालं त्यांचं. त्याच्यामध्ये काय झालं, एका मुलीला संपूर्णपणे विवस्त्र करून तिची धिंड काढण्यात आली. आता काल परवाला जर आपण बघितलं तर पाकिस्तानी जे आतंकवादी आहेत, तिथले इस्लामिक संघटनेचे जे लोक आहेत, त्यांनी इस्रायलवर हमला केला. 5,000 रॉकेट त्यांनी टाकले. पण ते टाकल्यानंतर पण त्यांनी इस्रायलच्या एका मुलीला पकडलं, तिला विवस्त्र केलं आणि तिला संपूर्ण याच्यातून तिला फिरवण्यात आलं गाडीमध्ये. म्हणजे काय की थोडक्यामध्ये काही जरी झालं तर स्त्रीला हे नेहमी कल्प्रिट म्हणून बघितलं जातं, तिच्यावर नेहमी अत्याचार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने केले जातात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणामध्ये बदलू लागली. कारण ब्रिटिशांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ब्रिटिश या आधीपासूनच काय होते, हे आधुनिक विचारांचे होते, बरोबर आहे. आणि त्याचमुळे आपल्याकडे जर बघितलं तर 1829 मध्ये राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांमुळे सतीबंदी कायदा करण्यात आला, ज्याच्यामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांचं पण सहकार्य अतिशय महत्वाचं होतं. त्यानंतर रानडे असतील, ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, यांनी केलेल्या विविध चळवळींमुळे ब्रिटिशांना स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी अनेक सामाजिक कायदे संमत करावे लागले. ब्रिटिश राजवटीने स्त्रियांना त्यांचे मूलभूत व नैसर्गिक अधिकार मिळवून दिले, कायदेशीर हक्काची जाणीव करून दिली, प्रगतीचा मार्ग खुला करून दिला. महात्मा गांधींनी मात्र आपल्या प्रत्येक आंदोलनात वेळोवेळी स्त्रियांना प्रत्येक वेळेस सहभागी करून घेतले. आणि महात्मा गांधींना हे माहिती होतं, जोपर्यंत स्त्री सहभाग वाढणार नाही तोपर्यंत आंदोलनाची व्याप्ती देशभर होणार नाही. त्यामुळे त्यांच्या त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचे घटक होते ते म्हणजे काय की त्यांनी स्त्रियांना काय केलं, आपल्या मेन फोल्ड मध्ये आणलं आणि आंदोलनात सहभागी करून घेतलं. अर्थातच उच्च परिवारातील कुटुंबांचा यास विरोध होता. सर्वप्रथम सन 1937 मध्ये पत्नीला पतीच्या संपत्तीत वाटा व शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. सर्वप्रथम सन 1937 हे इयर लक्षात ठेवा, याच्यामध्ये पत्नीला पतीच्या संपत्तीत वाटा व शिक्षणाचा अधिकार देण्यात आला व या आधारावर काही स्त्रियांना मतदानाचा पण अधिकार काय होता मित्रांनो त्या काळात दिला गेला. बरोबर. पुढे जर बघितलं आपण, स्त्रिया आणि मुली लोकसंख्येतील एक मोठा हिस्सा असून तो मानव संसाधन विकासाचा महत्वाचा स्रोत आहे. स्त्रिया आणि बाल विकास यांचा जर आपण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जर बघितलं तर समाजातील जो दुबळा घटक आहे, म्हणजे प्रामुख्याने स्त्रिया असतील, बालक असतील, करेक्ट आहे, यांचा विकास करणे हा आहे. महिलांना विविध विकास कार्यक्रमाचा लाभ देत असताना त्यांना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी 1985 मध्ये महिलांसाठी वेगळ्या महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना करण्यात आली. ते आपण अगोदर समाज कल्याण मंत्रालयाच्या इतिहासात बघितलंय. या विभागाचे कार्य काय होते मित्रांनो, पोषाहार,
बाल विकास ब्युरो, महिला कल्याण आणि विकास ब्युरोच्या माध्यमातून हे कार्य काय केलं जात होतं, केलं जातं. आता भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतुदी आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांद्वारे महिलांना अधिकार आणि विशेष अधिकाराचे आश्वासन देण्यात आलेले आहे. अनुच्छेद 14 नुसार स्त्री आणि पुरुषांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात समान संधी देण्यात आलेली आहे. 14 ते 17 नुसार प्रत्येकाला समान स्थान व संधीची समानतेचे आश्वासन देण्यात आलेले आहे. अनुच्छेद 398 नुसार, कुठला म्हणतोय मी, अनुच्छेद 398 नुसार समान कार्यासाठी समान वेतन दिले जाईल. ऍक्च्युली ते 39 असलं पाहिजे ते. ओके, 39 आहे मित्रांनो, ते करून घ्या. अनुच्छेद 19 ते 22 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आले असून अनुच्छेद 32 नुसार घटनात्मक उपायांचा अधिकारही देण्यात आलेला आहे. या प्रकारे भारतीय राज्यघटना स्त्रियांच्या विकासासाठी पुरुषांसारखे समान संधी आणि स्वातंत्र्य प्रदान करते. या वरील घटनात्मक तरतुदींशिवाय महिलांच्या विकासासाठी सरकारकडून अनेक कायदेही मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यात 1976 चा समान वेतन कायदा बघून घ्या फक्त एकदा, नाही का. 1955 चा हिंदू विवाह कायदा अधिनियम, 1961 चा हिंदू प्रतिबंधक कायदा, हे कायदे पण आपण आधी बघितलेले आहेत, सो एकदा बघून घ्या. 1984 साली सुधारणा करण्यात आल्या. 1976 चा बाल विवाह नियंत्रण कायदा, 1990 चा राष्ट्रीय महिला आयोग कायदा इत्यादी प्रकारे जे सरकार आहे ते स्त्रियांच्या विकासात येणारे अडथळे अनेक कायदे करून काय करते, दूर करीत आहे, ज्यामुळे स्त्रिया राष्ट्रीय विकासात काय होत्या मित्रांनो, सहभागी होऊ शकतात. बरोबर. मग स्त्रियांना का सहभागी करून घ्यायचंय, आणि त्यासाठी मग स्त्रियांचं एक हक्काचं व्यासपीठ असावं, स्त्रियांना आपले प्रश्न मांडता यावेत, यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची काय करण्यात आली मित्रांनो, निर्मिती करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोग. बरोबर. भारतात महिलांना देण्यात आलेले कायदेशीर अधिकार व कायदेशीर संरक्षण आणि त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी सध्याच्या कायद्याचा व आपण म्हणू शकतो महिला विकासाचा अभ्यास करण्यासाठी एका उच्चाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि या आयोगामध्ये जर बघितलं तर स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 बरोबर संसदेत संमत करण्यात आला. 30 ऑगस्ट 1990 मध्ये या अधिनियमास राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि 31 जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. मग साधा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर 31 जानेवारी 1992 मध्ये 31 जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचा कालावधी 3 वर्षांचा आहे, लक्षात ठेवा. आयोगाला प्रशासकीय मदत महिला व बाल विकास मंत्रालयाकडून केली जाते. या आयोगास न्यायालयासारखे अधिकार देण्यात आलेले आहेत. स्टेटमेंट महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. या आयोगास न्यायालयासारखे अधिकार देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगात एक अध्यक्ष, 5 सदस्य व 1 सदस्य सचिव असतो. सदस्य सचिव प्रति प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. म्हणजे एक अध्यक्ष, 5 सदस्य आणि 1 सदस्य, टोटल किती सदस्य झाले मित्रांनो, 7 सदस्य याच्यामध्ये असतात, लक्षात घ्या. अध्यक्ष व सदस्याचा कालावधी 3 वर्षांचा असतो. बरोबर आहे. हे काय राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 च्या कलम 10 नुसार हे काही कार्य करतात. कोणते कार्य आहेत ते? 1. महिला संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेल्या कायदेशीर मदतीचा आढावा घेणे, त्याचे परीक्षण करणे व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला सूचना देणे. त्यानंतर महिला संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेल्या कायद्याचे परीक्षण करणे व त्यात काही त्रुटी असल्यास सरकारला त्यात संशोधन करण्यासाठी मदत करणे. नंतर महिला संरक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या प्रकरणांचा शोध घेणे व ती प्रकरणे संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवणे. त्यानंतर महिला अधिकाराचे हनन करण्यात आलेल्या घटनांचा स्वतः शोध आणि त्याच्या संबंधीची माहिती मिळाल्यास आवाज उठवणे. हे काम कोण करतं? राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे, प्रगतीचे मूल्यमापन करणे, सुधारगृह असतील, कारागृह असतील किंवा इत्यादी ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ज्या महिला असतील तर त्यांच्या स्थितीची पाहणी करणे. ते पहा झालंय, तिथे पाहणी करून घ्या. पाहणी करणे, त्यांचे पुनर्वसन आणि सुधारासंबंधीच्या शिफारशी करणे, महिलांसंबंधीच्या विशिष्ट समस्या, भेदभाव, शिवीगाळ या प्रकरणाचा शोध घेणे व त्यावरील उपाय सुचवणे, महिलांचा सर्वांगीण विकास, उन्नती तसेच शैक्षणिक वृद्धीबाबत संशोधन करणे. अधिकांश महिला ज्या समस्यांना तोंड देत आहेत त्यांच्या न्यायालयीन खटल्यांमध्ये काय करणे? सहकार्य करणे. आणि मोस्टली डिवोर्स केसेस मध्ये सगळ्यात जास्त आहे मित्रांनो. दरवर्षी केंद्र सरकारला आपल्या कार्याचा अहवाल सादर करणे व एखाद्या प्रकरणासंबंधी आवश्यकता असल्यास राज्य सरकारला तो अहवाल पाठवणे. कार्य लक्षात ठेवा, या कार्यांवर प्रश्न येत असतात मित्रांनो. बरोबर. त्यामध्ये हे आपण आज बघितलं, आपण स्त्री कल्याणाबाबतची पूर्ण माहिती घेतली. पुढच्या याच्यामध्ये आपण शॉर्ट मध्ये, जास्त डीप नाही कारण याच्यामध्ये प्रश्न जास्त बनत नाहीये, शॉर्ट मध्ये युवा कल्याण,
त्याच्यानंतर कामगार कल्याण आणि पण महिला अपंग कल्याण. सो हे आपल्याला बघायचे तिघं पॉईंट हे एका लेक्चर मध्ये संपतील आणि त्यानंतर आपण करंट अफेअर्सच्या संदर्भात ज्या पण योजना आणि कायदे आहेत, जे लेटेस्ट कायदे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चर मध्ये. सगळ्यांनी आपले ऍप्स डाउनलोड करा, आपल्या मित्रांना रेफर करा आणि युट्यूबला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया.